सगळ्या प्रकरणावरून आता समर्जित घाटगेंना कुठेतरी विरोधकांकडून टार्गेट करायचा प्रयत्न होतो. 15 दिवसाचे पत्नीला न्याय देऊ शकत नसतील तर कागदच्या जनतेला काय न्याय देणार असा एक प्रश्न ते विचारतात. हे बघा, जे ताई फराटे ताई ज्या काय बोलल्या मी ते ऐकलं आणि मी महिला म्हणून मी त्यांची आभारी आहे. त्यांनी माझ्याबद्दल बोलल्या, पण ज्या प्रकारे ते त्यातला वेगळा दिशा द्यायचा थोडासा प्रयत्न करतात ते मी म्हणेन की हे पोलिसांचा विषय आहे. पोलीस ह्याच्यावर निर्णय घेतील. आपल्याला त्याच्यामध्ये राजेंचं नाव पुढं आणायचं काहीच कारण नाही. 20 लाख रुपयाचा काय फसवणूक झाली त्याबद्दल तुम्ही रितसर तक्रार देखील दिली. काय नेमकी फसवणूक झाली आणि यावरून आता राजकीय थोडंसं तुम्हाला घेण्याचा प्रयत्न समजले यांना विरोधकांनी मुळात ते नेमकं प्रकरण काय घडलं ते आधी जे विषय झाला तो एक सायबर क्राईमचा विषय आहे. सायबर क्राईमचा विषय असल्यामुळे त्याच्यामध्ये त्याचे भरपूर लूप्स आहे. पूर्ण न्यूज अजून मीडियापर्यंत ती पोचलेली नाही आहे. जी न्यूज तुमच्यापर्यंत पोचली ती ॲक्च्युली लीक झालेली न्यूज होती. ती हाफ न्यूज आहे आणि त्याच्या बरेचसे फोल्ड्स आहे, त्याच्या बरेचसे त्याच्यामध्ये आत विषय आहे. लवकरच पोलिसांना आम्ही ती सगळी माहिती रितसर माहिती पोलिसांना दिलेली आहे आणि हे काम पोलीसचं आहे. पुढं सायबर क्राईमची ब्रांच आपली एवढी स्ट्रॉंग आहे, ते लोक ते काम करायला लागले. पुढं जाऊन कुठपर्यंत ही गँग काम करते आणि कशा पद्धतीने त्यांनी हे काम केलेलं आहे आणि कसं माझी फसवणूक झाली आहे त्याच्यावरचं संपूर्ण जानकारी मी पोलिसांना दिलेली आहे आणि पोलीस त्याच्यावर रितसर आता कारवाई करत आहे आणि नक्की मला पोलिसांवर आणि शासनावर पूर्ण विश्वास आहे की ते मला ह्याच्यामधून म्हणजे मला हे नाही आहे की माझे 20 लाख रुपये मला परत मिळावे. असे बरेचसे शेतकरी असतील किंवा असे बरेचसे लोक असतील ज्यांच्यासाठी ती किंमत खूप मोठी आहे किंवा 1 लाख 2 लाख 20 लाख सुद्धा रक्कम खूप मोठी आहे. तर तशा लोकांना अशा सायबर क्राईमचं आहारी ते लोक जाऊ नये ह्याच्यासाठी मला पोलीसची माझी खूप विनंती असणार आहे. आणि जेव्हा हे सगळं घडत होतं तेव्हा पण मी त्यांना सांगितलं की मला त्यांची खूप विनंती आहे की त्यांनी हे पुढं येऊन ह्याच्यावर ठोस निर्णय घ्या. ते रितसर तुम्हाला FIR मधून कळून शकेल, ते आम्ही तुम्हाला सांगतो. पण मोडस ते सायबर क्राईमचा विषय होता आणि फक्त त्याच्यामध्ये ते पार्सल आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप प्राथमिक चर्चेच्या होत्या आणि त्यानंतर ते पुढं जाऊन बरेचसे विषय त्याच्यामध्ये त्यांनी घेतले. त्यांनी त्याच्यामध्ये मनी लॉन्ड्रिंग आणि असे सगळे विषयसुद्धा त्याच्यामध्ये घेतले आणि बेसिकली हे सायबर क्राईम इतकं जास्त वाढायला लागलं आहे की माझ्यासारखी व्यक्ती जर ह्याच्या आहारी जाऊ शकते तर साधारण माणसाचा तो तुम्ही विचारच करू शकत नाही. हे एक हिप्नोटिझमचा भाग आपण असं म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये त्यांनी लक्षात घेतलं की मी खूप बिझी आहे आणि मला हे लवकरात लवकर सोडवायला पाहिजे आणि असं सगळ्या गोष्टींची त्यांनी खात्री करून घेऊन ज्या प्रकारे ते त्याच्यामध्ये मला अडकवत गेले. तर मी तर असंच म्हणेन की माझ्यासारखी व्यक्ती जर ह्याच्यामध्ये अडकून शकते तर कुठलाही साधा माणूस ह्याच्यामध्ये अडकून शकतो आणि ह्याच्यावर चांगली सगळ्यांनी माहिती करावी. मीडियाने ह्याला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे ह्या बातमीला पुढं आणावं आणि चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत ही सूचना पोचावी की आणि असं नाही आहे की माझ्या फोन कॉलनंतर मला माझी न्यूज बाहेर आल्यानंतर मला लक्षात आलं की बऱ्याचशा लोकांना तसे फोन कॉल्स गेले होते. ते लोक त्या फोन कॉलवर तिथल्या तिथे थांबले, मला नाही थांबता आलं किंवा माझं काही वेगळं त्या वेळेला ब्रेन नाही त्या वेळेला काम केलं आणि मी त्याच्यामध्ये फसले. तर मे बी देवाला पाहिजे असेल की मी जास्तीत जास्त ही विषय लोकांपर्यंत पोचवायचं माध्यम बनू आणि म्हणून हे झालं असेल. पण मला खात्री आहे की पोलीस याच्यामध्ये नक्की काम करतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.